पोथीपासून शक्तीपर्यंत हिंदू धर्माचा खरा पुनरुद्धान. धर्मरक्षण की केवळ परंपरा. आज आपल्या देशात ना प्रत्येक गल्लीत मंदिर आहे. तुम्ही बघता प्रत्येक घरात देवाचा फोटो आहे. पण खरंच आपल्यात धर्म उरला आहे का? आदि शंकराचार्यांनी देशभर भ्रमण करून मठांची स्थापना केली. ती केवळ पूजेसाठी नव्हती, तर विखुरलेल्या देशाला एकत्र बांधण्यासाठी होती. हे तुम्हाला मान्य आहे का? आजचे जे आमचे मठ आहेत, आमचे शंकराचार्य आहेत आणि आमचे धार्मिक नेते केवळ परंपराच्या नोकरीत गुंतलेत. म्हणजे आदि शंकराचार्यांनी सुखाचा त्याग करून विद्वानांशी शास्त्रार्थ केला. आजचे गुरु केवळ मठात बसून प्रवचन देत आहेत. गावागावात जाऊन धर्म जागवणारा शंकराचार्य आज कुठे हरवला हा मला प्रश्नच पडतो कधी कधी. मग कारण का माहिती आहे का, तुम्ही जर बाहेरच निघले नाही, तुम्ही त्या लोकांच्यापर्यंत पोचलेच नाही ज्यांना धर्म माहीत नाही, तुम्ही पोचायच्या आधी दुसऱ्या धर्माचा व्यक्ती, दुसऱ्या पंथाचा व्यक्ती तिथं पोचतो, त्याला तो त्याचा धर्म सांगतो. आणि हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा विनाश होतो आहे. कारण का आपले धर्माचार्य त्यांचं कर्तव्य ते त्यांचं कर्तव्यच करत नाहीत. लोकांच्यामध्ये धर्म वाढीस लावण्यासाठी तुम्हाला लोकांपर्यंत पोचावं लागेल. आणि जर तुम्ही पोचण्यात फेल असाल तर धर्म हरणारच आहे. मनोरंजनाचा धर्म की रिकामी भक्ती. तर गर्दीचं गणित काय माहिती आहे का, कथावाचकांच्या मंडपात जी लोक येतात ती लाखो लोक जमतात. एक कथावाचकाच्या कथा ऐकायला लाखो लोक जमतात, पण धर्मासाठी रक्ताचं पाणी करण्याची वेळ येते तेव्हा हे लोक कुठे असतात? आपण धर्माला केवळ मनोरंजन बनवून टाकले. भजन कीर्तन आणि प्रवचन ऐकून जीवन उद्धारेल असं वाटतं, आपल्याला वाटतंय. पण अकार्यक्षम माणसाचा उद्धार देव तरी कसा करेल? सांगा मला. ज्याला कर्मच करायचं नाही त्याला यश तरी कसं भेटेल? अर्जुन युद्धातच उतरला नाही तर त्याला राज्य कसं भेटेल? नाही भेटणार. शोभायात्रा की केवळ प्रदर्शन असतं आमचं. आम्ही रामाची शोभायात्रा काढतो, गणपती उत्सव साजरे करतो, अन्नदान करतो, हे सगळं चांगलं आहे. पण आपल्या मंदिरावर जेव्हा संकट येतं तेव्हा त्या मंदिराची रक्षा करण्यासाठी आमच्याकडं अर्जुन तयार आहेत का? आम्ही फक्त देवाला नमस्कार करायला शिकलो, पण देवाची मंदिर वाचवायला शस्त्र आणि शास्त्र दोन्ही लागतात हे विसरलो आपण. मंदिराची रक्षा कोण करणार? कोणी नाही. तुमच्या धर्माचा अपमान होतोय तो होऊ नये म्हणून तुम्ही काय करणार? तुम्ही काही नाही करत. हे लक्षात घ्या. ज्याची गरज आहे आपल्याला ती गरज पूर्ण करावी लागेल. सन्मान त्याच लोकांचा होतो जे लोक शक्तिशाली असतात. नुसती संख्या असून भागत नाही. झुरळांची संख्या जास्त असते म्हणून ते राज्य करू शकत नाहीत. डासांची संख्या वाढली म्हणून तेही राज्य नाहीत करू शकत. हे लक्षात घ्या. संख्या जास्त असून काही फायदा नाही आहे. वाघासारखं शौर्य लागतं. मूठभर इंग्रजांनी पूर्ण भारतावरती राज्य केलं. हे लक्षात घ्या. मूठभर इंग्रजांनी अख्ख्या भारतावरती राज्य केलं. तर काही स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. एक छोटीशी तुकडी घेऊन ना स्वराज्य निर्माण करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. संख्या मायने नाही राखत, धाडस महत्त्वाचं आहे. वाघ एकच असतो पण धाडस असतं त्याच्यात. हे लक्षात घ्या. सिंहाच्या डरकाळीला सगळे घाबरतात. हे लक्षात घ्या. संख्या जास्त असून काय उपयोग नाही. तुमच्यामध्ये ती डरकाळे आहे का, महत्त्वाचं ते आहे. तांदळाच्या थैलीचं सत्य आणि शिक्षणाचा अभाव. विचार करा. धर्माचा अभिमान नसतो तेव्हा काय होतं माहिती आहे का? तांदळाच्या एका थैलीसाठी जेव्हा एखादा हिंदू आपला धर्म बदलतो तेव्हा दोष त्या थैली देणाऱ्याचा नसतो, तर दोष आमचा असतो. कारण आम्ही त्या माणसाला कधी धर्माचा अभिमान दिलाच नाही. आम्ही फक्त त्याला कर्मकांडात गुंतवून ठेवलं. आम्ही कधी दिलं तांदूळ? मग तुम्ही का दिलं नाही? तुमच्या जागेला दुसरा येऊन तांदूळ देऊन गेला आणि त्याचा धर्म बदलला. कारण एकतर त्याच्यात धर्म जागृतच नाही आहे, दुसरं त्याला दुसऱ्यानं मदत केली आणि सांगितलं की मदत आम्ही करतोय, तुझ्या धर्माचा कुठेही मदत करतोय. आणि आम्ही आपल्याच धर्माचे हात तोडायचा प्रयत्न करत आलो.
मुली आणि तरुण आज आपल्या मुली लव जिहादच्या शिकार होतात किंवा अन्य जाळ्यात अडकतात, कारण त्यांच्यात धर्मजागृतीच नाही. जर आपल्याला प्रत्येक मुलीचा विवेक आणि धर्माबद्दल ओढ जागी केली असती ना, तर तिला कुणीही भ्रष्ट केलं नसतं. हे लक्षात घ्या. जर त्या मुलीमध्ये धर्मजागृत केला असता तर ती मुलगी कधी आपल्या नवऱ्याला धोकाही देऊ शकत नाही किंवा कुणाला असं सहजासहजी आपल्या जवळ भटकूही देणार नाही. ती आपल्या शौर्यानं लढायला शिकेल, ती झाशीची राणी बनेल. पण आपल्याला त्यासाठी त्याला शिक्षण द्यावं लागेल, त्याला धार्मिक बनवावं लागेल. आपल्या मुलांना आम्ही केवळ मंदिरात डोकं टेकवायला शिकवलं, पण त्यांच्यात शौर्य निर्माण केलं का? अजिबात नाही. भक्ती करण्यासाठी सुद्धा सुरक्षा लागते आणि ती सुरक्षा पोलिसावर अवलंबून न राहता समाजानं स्वतः निर्माण करायला लागते. हे लक्षात घ्या. विवेकानंदाचा पोथीपेक्षा शक्ती मोठी. विवेकानंद जे आहेत ना, त्यांनी जळजळीत विचार आहे त्याच्यावरती. स्वामी विवेकानंदांनी सांगितले की मला उपनिषदातील सामर्थ्य हवं आहे. आपण संस्कृत श्लोक पाठ केले पण त्यातील अभय विसरलो. त्यांनी स्पष्ट म्हटले, गीतेपेक्षा मला फुटबॉलच्या मैदानावर तुम्ही ईश्वराच्या अधिक जवळ जाल. हे लक्षात घ्या. कारण थिजलेल्या रक्ताच्या माणसाला गीता कधीच समजत नाही. म्हणजे कायर माणसासाठी गीता नाही आहे. त्यासाठी आधी बलिष्ठ बना, शक्ती निर्माण करा आणि त्यानंतर गीता वाचा. का तर गीता ही बलिष्ठ अर्जुनासाठी आहे, जो आधीच लढायला शिकला आहे. फक्त त्याला त्या एखादा परमाणुबॉम्ब बनवला तर ते परमाणुबॉम्ब कुठे टाकायचा ह्याची माहिती फक्त पाहिजे. परमाणुबॉम्ब नुसता बनून फायदा नाही आहे. त्यामुळे शक्ती फक्त तुम्ही निर्माण करून फायदा नाही किंवा तुम्ही शक्तिशाली असून फायदा नाही, तर ती शक्ती कुठं वापरायची हे समजण्यासाठी तुम्हाला गीतेचा अभ्यास करावा लागेल. पण गीतेच्या आधी तुम्हाला शक्तिशाली बनावं लागेल. हे लक्षात घ्या. कारण का कायर माणसाला गीता समजत नाही. आणि चुकीचा अर्थ कसा काढतात माहिती आहे का? जगत मिथ्या आहे म्हणजे जगाकडे दुर्लक्ष करा असा अर्थ लावून आपण पळपुटे झालोय. वैयक्तिक मोक्षाच्या मागे लागून आम्ही राष्ट्र म्हणून विचार करणं सोडलं. हे लक्षात घ्या. जगत मिथ्या आहे मान्य आहे, पण आत्ता तुम्ही जिवंत आहेत ना. आत्ता जे बलात्कार होतात, आत्ता जे खून होतात ते तुम्ही डोळ्यानं बघता ना. मग जगत मिथ्या कसं काय म्हणता? जे आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. राष्ट्र म्हणून विचार करणं कधी सोडायचं नाही. जेव्हा शास्त्राला शस्त्राची जोड नसते तेव्हा ज्ञानी समाज गुलाम बनतोच. हे आपला इतिहास आहे. हे लक्षात घ्या. घाबरणं सोडा आणि काम करा. स्वतःवरती काम करा, विकासावर काम करा. या उपाय काय करायला हवं? प्रत्येक गावात मंदिर आहे, आता त्या मंदिरांना शक्ती केंद्र बनवा. मंदिराचा पैसा केवळ सजावटीवरती खर्च न करता गावातील तरुण तरुणींना धर्मशिक्षण द्या आणि आत्मसंरक्षण शिकवण्यासाठी वापरा तो पैसा. तुमच्या गावात वर्गणी काढताना यात्रेसाठी, तुमच्या गावात जत्रा भरते, यात्रा भरते, वर्गणी काढता. त्या वर्गणीच्या पैशातून तुम्ही बाहेर काही लोक तमाशा ठेवतात, काही ऑर्केस्ट्रा ठेवतात, काही भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवतात, कोणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतात. मी म्हणतो धर्मशिक्षणाचा कार्यक्रम ठेवा. मी म्हणतो आत्मरक्षणाचा कार्यक्रम ठेवा. आत्मरक्षण शिकवा आपल्या मुलांना. आपल्या मुलींना धर्मशिक्षण द्या. आपल्या मुलींना आत्मरक्षा करण्यासाठी शिक्षण द्या. काय चूक काय बरोबर हे शिकण्यासाठी संस्कार शिबिर घ्या. त्या पैशातून यात्रेमध्ये जेवढे पैसे खर्च करतात त्यातले सगळ्यात जास्त मोठा खर्च हा तुमच्या समाजाच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे. हाच त्याचा उपाय आहे, दुसरा उपाय नाही. आणि जातीभेदाचा शेवट. जेव्हा आपण सर्व मिळून एकाच ईश्वराच्या अंश म्हणून एकमेकाकडे बघू तेव्हा जातीचं भांडण संपेल. जर प्रत्येक मुलात आपण मुलीत धर्मजागृत केला तर ते स्वतःची आणि धर्माची रक्षा स्वतः करतील. आपल्याला केवळ पुजारी नको आहेत, तर आपल्याला धर्माचे रक्षक हवे आहेत. आता अंतिम संदेश काय माहिती आहे का? डोळे मिटून देवाचे नाव घेतल्यानं प्रॉब्लेम सुटणार नाहीत. डोळे उघडून अन्यायाशी लढायला शिका. जेव्हा तुम्ही डोळे उघडून अन्यायाशी लढायला चालू करता तेव्हाच धर्म टिकतो. पोथी वाचा, पण ती अंमलात आणण्यासाठी मनगटात जोर निर्माण करा. लक्षात ठेवा,
सत्य जागवा, सामर्थ्य जागवा, आणि जेव्हा हे जागेल तेव्हा आपला धर्म शक्तिशाली बनेल. नाहीतर आपण सतत मार खात आलोय, अजून मार खात राहू, हे लक्षात घ्या. जय हिंद.